गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी परत आले मिनी ब्लॉग घेऊन. माझी आजी ऑफ झाल्यामुळे मी थोडा 1 महिना ब्रेक घेतला होता, पण आत्तापासून दर शनिवारी मिनी ब्लॉगसाठी तयार राहा. सो आज आम्ही चाललो आहे माझ्या लहान भावाचा आधार कार्ड बनवायला CSTला. दरवेळीप्रमाणे आम्ही बस किंवा टॅक्सीने अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेनने जाणार आहे. हा नवीन एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी आणि माझ्या मावशीसाठी सुद्धा. आणि मी नवीन एक्सपिरियन्ससाठी नेहमीच तयार असते. आधी कळलं नाही की कसं जायचं कसं नाही, पण लोकांना विचारत मग बोर्ड्स वगैरे लिहिले होते ते बघत आम्ही गेलो. मला कधी वाटलं नव्हतं मी CSTला जाण्यासाठी पण ट्रेन घेईल. पण हा ठीक आहे, नवीन एक्सपिरियन्स आहे. आणि मी खरं सांगते, आय डोंट नो नवीन एक्सपिरियन्स होता म्हणून की काय, पण ट्रेनमधनं उतरल्यावर मला आणि माझ्या मावशीला दोघांना चक्करसारखं झालं. आमचं डोकं दुखायला लागलं. तिथं वेगळी स्टोरी आहे. नवीन एक्सपिरियन्स असल्यामुळे एवढं काही वाटलं नाही, पण ठीक आहे. मग तिथून आम्ही CSTच्या अंडरग्राऊंडमधनं निघालो बाहेर. GPOला गेलो. तिकडे जाऊन आम्ही माझ्या भावाचा आधार कार्ड बनवायला बोललो. तर त्या बाईंनी सांगितलं की बर्थ सर्टिफिकेट लागेल. आणि माझी मावशी नेमकी बर्थ सर्टिफिकेट विसरली. काय बोलू माऊ तुला आता मी. एवढ्या लांब आम्ही डोकं दुखवत आलो आणि जे काम करायचं ते झालंच नाही. मग काय, तिथून निघालो आणि मग त्यांना ज्यूस शॉपमध्ये बसवलं. आणि मला CSTवरनंच एक दुकान आहे छोटंसं रोडवर, तिथेच मी बुक्स वगैरे घेते. सो मी तिथे गेले आणि मला जे हवे होते ती बुक्स घेतली. ॲक्च्युली मला 2 बुक्स हव्या होत्या, पण मला फक्त एकच अवेलेबल मिळाली आणि दोन्ही पण एकाच ऑथरचे आहेत. सो हे 2 बुक्स आहेत त्या. एक बुक घेऊन मी परत ज्यूस शॉपमध्ये आले आणि तिथे थोडं रिलॅक्स केलं. आणि परत डोकं दुखायला नको आणि खूप कंटाळा आला होता, म्हणून आम्ही दोघांनी विचार केलं की आपण इथून टॅक्सीने घरी जाऊयात. बस. आजचा मिनी ब्लॉग थोडा मोठा झाला असेल. ठीक आहे, म्हणजे एवढ्या दिवसाच्या ब्रेकनंतर थोडासा मिनी ब्लॉग बिग ब्लॉग झाला तरी चालतं. काय बोलते मी, का बोलते मी. एनिवेज, थँक्स फॉर वॉचिंग. बाय.